सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जवळ भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला आणि लुटमार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। परतीच्या प्रवासात कार अडवून अज्ञात समाजकंटकांनी कुटुंबाला बेदम मारहाण केली। कारच्या काचा फोडून सोने आणि मोबाईल लुटून नेल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे भावली परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नाशिक पासून काही अंतरावर असलेल्या भावली धरणावर रविवारी फिरायला गेलेले एक कुटुंब परत येत असताना हा प्रकार घडला। वाटेत काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली। आरोपींनी शिवीगाळ करत कारच्या काचा फोडल्या आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली। यावेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झालाय, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। जीव वाचवून निसटलेल्या कुटुंबियांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली आहे। या घटनेनंतर भावलीसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि धरण परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे। अंबड पोलीस ठाण्यातून इगतपुरी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।